याच्यानंतर अजून एक आहे. चला सामन्याला सुरुवात. नरेश भोईर पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल तो आणि पहिल्यांदा खाल करणार टॅप केला आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. नरेश भोईर यांना सुवर्ण संधी. जर नरेश भोईर यांनी हॅट्रिक घेतली तर रमाकांत पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. षटकाल दुसरा चेंडू पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल इंद्रसाठी आणि आता मात्र सूर्यकाचा चेंडू म्हणावा लागेल. यांचा बीड झाला आणि चेंडू जातो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू संख्या स्थिर 1 वर. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असेल. सूर्यकाची गोलंदाजी म्हणावी लागेल ती नरेशियाची आपल्या संघासाठी. सोबत तुरलेला फलंदाज किशोर. पुन्हा एकदा नरेश तयार. पंचांच्या अर्ध विकेटने गुडलेंचा चेंडू होता. चेंडूची कडा लागले. चेंडू हवेत. मग क्षेत्ररक्षक आणि सूर्यकाचा झेल पकडला येतो. अमोल यांनी फलंदाज बाद होतोय. किशोर सलामीला आलेला फलंदाज किशोर बाद होऊन तंबूत परततो. 1 या धाव संख्येवर पहिला आदरा लागतोय तो. माफ करा रवींद्र आउट होतोय. पहिला आदरा लागतोय तो जुईनगर संघाला 1 या धाव संख्येवर. रवींद्र याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो जुईनगर संघाकडून मनोज. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चेंडूवर 1 धाव आली. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर तर यश मिळाले. नरेश यांना सूर्यकाची गोलंदाजी म्हणावी लागेल. तर सामना सुरू आहे. नवी मुंबईचे तर मैदानावर नवी मुंबईचे शिल्पकार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचं इथे स्वागत आहे. त्यांच्या नावाने स्पर्धा ठेवी. वनमंत्री चषक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तर गणेशजी नाईक साहेब यांचं इथे गत होतोय. खूप खूप आभार. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचं वनमंत्री चषक 2026 या स्पर्धेमध्ये आगमन होतंय. साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंचांनी सामना सुरू करायचा. स्कोर 1. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या ती 1. चला रवींद्र जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज मनोज. पुन्हा एकदा नरेश पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल. सडीने टॅप केला तर पॉईंटच्या दिशेने चेंडू जाते घोषित क्षेत्रात. संघ 1 ने पुढे सरतो. संघ पोहोचतो 2 वर. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नरेश भोईर यांची. कोणताही मोठा फटका खेळण्यात दिला नाहीये त्यांनी. ती जुईनगरच्या फलंदाज पूर्णपणे बांधून ठेवलंय. फक्त 2 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. अजूनही यात 2 वर. या षटकातील 5वा चेंडू घेऊन तयार राहील तो नरेश. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल नवीन फलंदाज मनोज साडी. सांगतो पुरेसा टॅप केलं तर कव्हरच्या दिशेने चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. संघ पुढे सरतोय तो 6 वर. सूर्यकाशी गोलंदाजी करतोय नरेश. मात्र या 5व्या चेंडूवर सूर्यकाचा फटका खेळला तो मनोज यांनी आणि संघ 4 ने पुढे सरतोय. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा नरेश तयार. पंचांच्या उद्योगाने शेवटचा चेंडू घेऊन मनोजसाठी त्यानंतर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मिळवण्याच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येतात नितीन आणि ते सूर्य क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावाने षटक संपते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर
फलक पोहोचतोय तो 7 वर. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, आदरणीय लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांचा सत्कार इथे करण्यात येतोय. लाडके माजी नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब यांच्या हस्ते तसेच माजी परिवहन समिती सदस्य हनुमान दळे यांच्या हस्ते इथे सत्कार करण्यात येतो साहेबांचा. साहेबांच्या या स्पर्धेत उपस्थिती दर्शवण्यासाठी खूप खूप आभार. कोण आहे? योगेश. षटक संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचतो 1 गडी बाद 7 वर. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते नरेशाची. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो. योगेश भोईर सिनियर आणि पहिलाच चेंडू इथे नकारात्मक टाकतोय तो. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलक पोहोचतोय तो 8 वर. मनोज सुरेख कसा पुढे सरसावून मारायचा आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल ती मनोज याची. या चौकाराने फलक पोचतोय तो 12 वर. चेंडू नकारात्मक आला त्यानंतर पुढे सरसावून स्ट्रेट हिट केलाय तो मनोज याने. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल मनोज याची. मागच्या षटकात 1 चौकार, त्यानंतर हा दुसरा चौकार बॅट मधून येतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 12 वर. पुन्हा एकदा योगेश भोईर तयार. पंचांच्या ओव्हर द विकेटने मारा करेल तो मनोजसाठी. आता मात्र पॉइंटच्या दिशेने टच केलं चेंडू. इथे बघूया चौकार इशारा त्या पंचांकडून. सूर्य कसा फटका म्हणावा लागेल तो. वेट केला आणि सुंदर असा टोळवला तो पॉइंटच्या दिशेने आणि ते चौकार मिळतो. तिसरा चौकार म्हणावा लागेल तो मनोजाच्या बॅट मधून आलेला आणि धावफलक पोहोचतोय तो 16 वर. कसं मागडे षटक म्हणावं लागेल ते योगेशाचा. आतापर्यंत 9 धावा खर्च केले ते योगेशाने. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धत चेंडू आणि त्याला पूल केलाय. बघू ते क्षेत्ररक्षक येतोय नितीन आणि आता मात्र यश मिळतोय तो योगेश याला आणि बाद होतोय तो. एक मोठा आधार म्हणावा लागेल मनोज याच्या रूपात जुईनगर संघाला. फटाट म्हणावं जसा चौकार मारला त्यानंतर पुढच्या चेंडूवर मात्र तंबूत परतवलंय ते योगेश आणि मनोज याला. मात्र मनोज याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज जगदीश. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील आणि धावफलक येतो 16 वर. चला पंचांनी थोडी घाई करायची आहे. आपल्याला अजूनही एक अतिरिक्त सामना खेळवायचा आहे. पुन्हा एकदा योगेश तयार. पंचांच्या विकेटने मारा करेल नवीन आणला फलंदाज जगदीश यासाठी. तर मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धत चेंडू मारला पॉइंटच्या दिशेने. बघूया ते किती धावा मिळतात आणि आता मात्र बाद होतोय. न फोडता 0 वर बाद होतोय तो जगदीश. आणि तिसरा आदरा लागतो तो शिरवणे. तिसरा आदरा लागतो तो जुईनगर संघाला. सूर्य कशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती योगेशाची. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यात योगेशाने आणि आता मात्र हॅट्रिकवर असेल योगेश. जगदीश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो दिनेश. तर बघूया हॅट्रिकची संधी असेल ती योगेश भोईर याला आणि या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक होतीये का बघूया. तो कुठल्याही खेळाडूने या स्पर्धेत हॅट्रिक नोंदवली नाहीये. ती आता मात्र संधी चालून आली ती योगेश भोईर समोर आणि त्याची नवीन फलंदाज येईल सामोरे जाईल दिनेश.
आणि 16 धावसंख्येवर असलाय तो जुईनगर संघ. पुन्हा एकदा योगेश तयार. तर गुडलेन पद्धतीने हलक्या हाताने पुश केला आहे आणि इथं चेंडू जातोय निर्धाव. सुरेख असं षटक म्हणावं लागेल. ते योगेशाचा अजून एक चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केले योगेशाने. पुन्हा एकदा पद्धतीचा चेंडू तो पूल केलाय आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. षटक संपतंय. 1 ने संघ पुढे सरतोय 17 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 3 गडी बाद 17. पहिल्या षटकात नरेश यांनी 7 धावा खर्च करत 1 गडी मिळवला आणि दुसऱ्या षटकात ईशानने 10 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. ते जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री राजेश पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण संरचन कक्षात यायचंय, आपल्या व्यासपीठावर यायचंय आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. माननीय श्री राजेश पाटील जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांना मी विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचंय आणि स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. तसं तर पुढील षटक घेऊन येतोय तो नितीन. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. आणि सामोरे जाईल नितीनला. किशोर ठाकूरचा चेंडू पूल केला म्हणजे तिथे क्षेत्ररक्षक प्रदीप. सूर्य कसा झेल म्हणावा लागेल प्रदीप ठाकूर याचा. चेंडू चालेल सीमारेषा पार, बट सुंदर असा गॅदर केला तो प्रदीप याने. सुरेख झेल टिपलाय. कोण आउट झाला? किशोर ना. किशोर याला उचा रस्ता दाखवतोय तो प्रदीप. म्हणजे नितीन यांना पहिल्याच चेंडूवर यश मिळतोय. एकही धाव न काढता किशोर मात्र तंबूच्या दिशेने परततात. चौथा आदरा म्हणावा लागेल तो जुईनगर संघाला 17 धावसंख्येवर. थोडं तुला घाई करायची आहे. मी खेळाडूंना विनंती करतो की अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. किशोर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतो विलास. डावखुरी हाताचा फलंदाज इथे येतो, त्या कारणाने इथे क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसत आहेत गोलंदाज नितीन. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे ते मैदानात, त्यामुळे आता वारंवार आपल्याला बदल करावा लागेल क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा नितीन तयार. पंचांच्या राऊंड विकेटने मारा करेल तो विलाससाठी. सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल. गोल्डन स्पॉटवर चेंडू पडतोय. टप्पा पडण्यास थेट चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव जातोय चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नितीन याची आपल्या संघासाठी. जुन्या संघ स्थिर धावसंख्या 17 वर. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा 3 तयार. आता मात्र पंचांचा इशारा येतोय करतनक चेंडूचा आणि अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडते. टप्पा पडण्यात चेंडू यष्टीच्या खूप बाहेर गेला आणि ते पंचांनी हात फैलावले आणि ते नकारात्मक चेंडूचा इशारा दिला. तर संघ पोहोचतोय अवांतर धावसंख्येने 18 वर. ते जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब इथे आलेले आहेत. त्यांनी झाला ना. तयार. आता सूर्य कसा चेंडू म्हणावा लागेल टोळावला तो च्या दिशेने तिथे निराशी येत आहेत.
एकने तो पुढे सरतोय. इथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील साहेब यांचा इथे तुचित्त सन्मान करण्यात येतो आमच्या मंडळाच्या वतीने. स्पर्धेत येऊन आपले स्पर्धे शोभावत त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. दिनेश तयार सामना करेल तो तिने चेंडूचा. त्यामुळे पुन्हा दाखवट पद्धतीचा चेंडू होता मात्र इथे दिशा भरकटते आणि नकारात्मक चेंडूचा इशारा येतो पंचांकडून. आव्हान तर धावसंख्येत 1 पर धावसंख्या बसते ती 20 वर. पुन्हा एकदा 3 तयार. आता मात्र सुरेख तोडाला चेंडू तिथे मात्र पुन्हा एकदा प्रदीप येतोय. आता मात्र त्याच पद्धतीने कॅच इथे घेतली होती प्रदीप याने. सलग 2 सुंदर असे झेल टिपल्यात ते प्रदीप याने. ते मगाशी षटकाराला आता चौकार चाललेला पण पद्धतीने प्रदीप चेंडूवर झेप घेतली आणि इथे बाद होतो तो दिनेश. इथे 5वा आद्रा म्हणावा लागेल तो जुईनगर संघाला 20 या धावसंख्येवर. आता मात्र दिनेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो कपिल. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नितीन भोईर याची. कोणत्या प्रकारचा मोठा फटका इथे खेळू दिला नाही तो त्याने फलंदाजांना पूर्णपणे झगडून ठेवलं ते फलंदाजांना. पुन्हा एकदा नितीन तयार नवीन आलेला फलंदाज कपिल साठी. आता मात्र मला चेंडूच्या दिशेने 1 बाउन्स आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. काय बाउंड्री आणि तो 2 धावांचा इशारा येतोय पंचांकडून. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय तो 5 गडी बाद 22 वर. चला वैयक्तिक पहिलं सांघिक अंतिम षटक घेऊन आलाय तो योगेश भोईर ज्युनियर. तर मात्र पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर झेल उडाला आणि सुरेख असा झेल म्हणावा लागेल. मनोहर ठाकूर यांनी सुरेख असा झेल पकडला आणि ते पहिल्याच चेंडूवर इथे यश मिळालं तो योगेश भोईर ज्युनियर याला. आणि विलास मात्र बाद होतो. आता त्यात षटक टाकले होते त्यांचेच बंधू नितीन यांनी. त्यांना पहिल्या चेंडूवर यश मिळालं होतं. तसेच योगेशालाही पहिल्या चेंडूवर यश मिळाले. सूर्यवंशीची गोलंदाजी केली होती नितीन याने. आणि आता मात्र 3 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 22 वर. 6 गडी बाद 22. आणि आता मात्र विलासाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो बाबू. पुन्हा एकदा योगेश तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल तो बाबूसाठी. आता मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल तो योगेश याचा.
टप्पा बंद चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावसंख्या स्थिर आहे ती 22 वर. सूर्य कसा मारला फटका आणि तिथे एक धाव पूर्ण होते. काहीच मिसफील्ड होताना दिसते आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवला आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्यात त्या दोन्ही फलंदाजांनी आणि संघ 2ने पुढे पोहोचतोय 24 वर. अजून या शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असेल तो बाबू. तर पंचांच्या ओरतून आता मात्र आणण्याचा प्रयत्न आता मात्र बीड होतोय तो चेंडू आणि थेट जातोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडू. सूर्य कशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती योगेशाची. पुन्हा एकदा योगेश तयार. आता मात्र गुडलेन स्पॉटवर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. सलग ब्रेक पद्धतीचा चेंडू येतोय तो योगेशाच्या गोलंदाजीतून आणि सलग 2 चेंडू बीट होतोय तो बाबू. पण या षटकातील शेवटचा चेंडू त्यामध्ये लोअर फील्ड पद्धतीचा चेंडू आणि चेंडू टोळवलाय तो घोषित क्षेत्रात. संघ 1ने पुढे जातोय. संघ पोहोचतोय तो 25 वर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25 ने 26 धावांचं वन दिलंय ते जुईन कोपरी संघासमोर. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच नवी मुंबईचे शिल्पकार आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांनी तुम्ही इथे खूप मोलाचा वेळ तुमचा दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कोपरी संघाने आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. चला पुन्हा एकदा राजेश पाटील तयार. आता पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धत चेंडू होता आणि आता सुरेख चेंडू मानावा लागेल तो निर्धाव जातोय चेंडू. टप्पाबंद चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर होते ती 2 वर. आणि आता मात्र सुरेख फटका म्हणावा लागेल आणि चेंडू जातोय 1 बाउन्स पार सीमा रेषा पार चौकार. सुरेखाचा फटका म्हणावा लागेल तो पुरुषोत्तमच्या बॅट मधून येतोय आणि संघ पोचतोय तो या चौकाराच्या मदतीने 6 या धावसंख्येवर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक.
पुन्हा एकदा अजेश पाटील तयार. पंचांच्या ओव्हर द विकेटने मार्गल गुडलेन स्पॉटवर पडला चेंडू. सूर्य कसा डिफेन्सचा प्रयत्न आणि त्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलक पोहोचतोय तो 7 वर. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. सूर्य कसा कमबॅक म्हणावा लागेल चौकार मारल्यानंतर राजेश पाटील यांचा. कसे क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसत आहेत ते राजेश पाटील. पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय तो पाटील यांनी. पुन्हा एकदा राजेश पाटील तयार. पुन्हा एकदा आखूडपद्धत चेंडू. आता मात्र पॉईंटच्या दिशेने मारलाय चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. सगळी गोलंदाजी म्हणावी लागेल ती राजेशांची. चौकार खाल्यानंतर सुंदर असा कमबॅक करताना ते दिसत आहेत. 1 ने धावफलक पुढे सरतोय 8 या धावसंख्येवर. अजून या षटकातील शेवटचा चेंडू. 26 धावांचं आव्हान घेऊन मैदानात इथे उतरलाय कोपरी संघ. पुन्हा एकदा राजेश पाटील तयार. पंचांच्या ओव्हर द विकेटने मारला शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा आखूडपद्धत चेंडू होता त्या दिशेने मारला चेंडू. तिथे सूर्यकस क्षेत्ररक्षण मानावं लागेल आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला. 1 ने संघ पुढे सरतोय 9 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनगडी बाद 9. 40 संघ कोपरी संघाची. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल ती 40+ संघ कोपरी या संघाला. गावचे समाजसेवक महेश तुळशीराम म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आणि स्पर्धेची शोभा वाढवायची. दुसरे षटक सुरू. पहिलाच चेंडू इथे निर्धाव टाकतोय तो कपिल. कोणच्याकडून आणि आता सूर्य कसा फटका म्हणावा लागेल आणि चौकार येतोय. सूर्य कशी फलंदाजी करताना देते पुरुषोत्तम भोईर यांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आपल्याला लावण्यात आलंय श्री रमाकांत पाटील यांच्या हस्ते. आणि आता धावफलक पोहोचते या चौकाराच्या मदतीने 14 वर. 12 तर जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 12 धावाची आवश्यकता असेल ती कोपरी संघाला. बघूया पुरुषोत्तम भोईर या संधीचा फायदा उठवतात का. आता पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने टळवलाय चेंडू. तिथे 1 धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का हा ना आणि इथे मात्र ती गोव्याची धाव घेतली. एक्स्ट्रा 1च धाव मिळते ती संघाला आणि संघ पोहोचतोय 15 वर. आता मात्र प्रथमच स्ट्राईक वर येतोय तो सलामीला फलंदाज योगेश. पुन्हा एकदा कपिल तयार. आता मात्र ओव्हर फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे टोळावला आणि तिथे मात्र सूर्यकाचं क्षेत्ररक्षण होतोय तो पाटील यांच्या हस्ते. आणि मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 ने संघ पुढे सरतोय 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुरुषोत्तम भोईर यांना षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रमाकांत पाटील साहेब यांच्याकडून. तर मात्र इथे डिफेन्स करतात आणि 1 धाव पूर्ण करतात. भोईर आणि संघ पोहोचतो 17 वर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. मी विनंती शिरवणे संघाचा कर्णधार आपण आमच्या वचन कक्षात यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. यांचा जो संघ जिंकेल तो आपल्याशी खेळेल. तर आपण समालोचन कक्षात यायचंय. पुन्हा एकदा खोल पाहिजे. बॅकफुटला जाऊन मारलाय चेंडू. तिथे 1 धाव पूर्ण होत्या. मात्र काहीच फिल्डिंग मध्ये स्पीड होते आणि त्या संधीचा फायदा उठवत तर जिथे 1 धाव तिथे 2 धावा पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. 2 ने संघ पुढे सरतो 19 वर. षटकातील शेवटचा चेंडू कपिल याच्या. आता जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल ती कोपरी संघासाठी.
शिरवणे संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचंय. आता मात्र सूर्य कसा टोळला चेंडू. ते चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 20 वर. बिनगडी बाद 20. 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल ती कोपरी संघाला. मॅच बॉल आलेला आहे. त्याला शिरवणे संघाचा कर्णधार आमच्या व्यासपीठावर यायचंय. चल बघूया. अजूनही 6 धावांची आवश्यकता आणि जर षटकार मारून जर सामना जिंकवतायत पुरुषोत्तम भोईर तर त्यांना रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल रमाकांत पाटील यांच्याकडून. आता तिसरं षटक घेऊन येतो तो. आता मात्र पॉईंटच्या दिशेने मारलाय. झेलची संधी होती आणि इथे मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल ती येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. तिसरं षटक घेऊन येतो नरसिंग. समजेल पुरुषोत्तम भोईर. अजून यांना संधी असेल पुरुषोत्तम भोईर यांना षटकार मारण्याची. शेवटच्या चेंडूवर जरी षटकार मारला तरी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला भेटेल. तर ढकलून दिला आणि तिथे 1 धाव पूर्ण होते आणि 1 संघ पुढे सरतोय 22 वर. श्री महेश 10 चेंडू मध्ये फक्त आता 4 धावांची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी कोपरी संघाला. नसे याचा पुढचा चेंडू तर सामोरं जाईल योगेश. आता मात्र सुरेख मारला फटका आणि इथे सामना जिंकलाय कोपरी संघाने. जिंकल्या संघाचे अधिक आभार. संघाचे मी आभार मानतो. जुईनगर संघाचे आपण कोपरी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. जुईनगर संघाने आमच्या स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेत शोभा वाढवली त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि जुईनगर संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण आपलं सन्मान